सुप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण आलेलो आहे भीमाशंकरला आणि आज आहे श्रावणी सोमवार. खूप गर्दी आहे आणि आमचं आंघोळ वगैरे आता करून झालेलं आहे आणि आता आम्ही जाणार आहोत दर्शनासाठी. बघूया किती वेळ लागतो तो तुम्हाला सांगतो. ठीक आहे. तर रात्री 11 वाजता डोंबिवलीवरून आम्ही सर्वजण निघालो भीमाशंकरच्या दिशेने. हर हर महादेव. आणि जवळजवळ एक 6 तासांच्या प्रवासानंतर आम्ही फायनली पोहोचलो भीमाशंकरमध्ये. आणि समोर जी तुम्हाला लाईन दिसते ती पार्किंगसाठी आहे. आणि बघूया आता इथून पार्किंग वगैरे करून मग पुढे आपण जाऊ. तर इथे पार्किंग आणि इथून आता आम्ही चालत चाललेलो आहोत. 2 किलोमीटर आहे. 2 किलोमीटर आपल्याला चालत जायचं आहे. तिथे आम्ही गाडी पार्क केली आणि आता सर्वजण आम्ही चाललोय. बघू आता श्रावणातला सोमवार आहे, किती वेळ लागतो बघूया. मला पण दाखव. तुम्ही बसने सुद्धा इथून भीमाशंकर मंदिरचा जो गेट आहे तिथपर्यंत जाऊ शकता, पण आम्ही असं डिसाईड केलं की इथून आपण चालतच जायचं. ओह माय गॉड. हाँ जाते ना मैंने. देखो भाई, इधर से लाइन है पूरा 1 किलोमीटर पीछे से. बापरे, मंदिरचा गेट तर खूप पुढे अजून. मला वाटतं अजून 1 किलोमीटर त्याच्या अगदीच ही लाईन लागली एवढी. खूप गर्दी, खूप खूप. कालचे वाजलेच फक्त 26 आणि ही लाईन आहे फान. और ये आणि आम्ही पोचलोय त्या मुख्य दरवाजाच्या समोर. इथे हे महादेव. हर हर महादेव. गर्दी आहे ना, बाप रे, खूप छान.
आता आम्ही जातोय मुखदर्शनच्या लाईनीमध्ये, कारण खूप लाईन आहे आणि मुखदर्शनच्या लाईन मधून आम्ही दर्शन घेण्याचा प्रयत्न करतो. हा यही लाईन आहे मुखदर्शन, पीछे जाना पड़ेगा. मुखदर्शनच्या लाईन मध्ये आहोत आता आम्ही. बघूया किती वेळ लागतो दर्शनासाठी. 8:30ला आम्ही लाईन मध्ये आलोय. ठीक आहे, मला वाटतं जास्त वेळ लागणार नाही, पण स्पर्शदर्शनासाठी खूप जास्त वेळ लागणार. जवळजवळ मला वाटतं किती तास लागतील हे? 7 ते 8 तास लाईन मध्ये राहिलात तर तुम्हाला दर्शन भेटेल. आणि काही लोक बोलतात की आम्ही काल रात्रीपासून सुद्धा लाईन मध्ये होतो आणि सकाळी 7-8 वाजता आमचं दर्शन झालं. सो काय माहित नाही किती वेळ लागेल. दर्शन आम्ही राहिला. हर हर महादेव. हर हर महादेव. महादेव. मुखदर्शनची लाईन जास्त नाही आहे आणि लोक म्हणजे स्पर्श दर्शनच त्यांना करायचंय. हा ओके ओके. अंदर नहीं कर सकते, अंदर नहीं ना. आणि पहिल्यांदा म्हणजे खूप कमी लोक आहेत मुखदर्शनच्या लाईन मध्ये आणि सर्वांना स्पर्शदर्शनच करायचंय. सो स्पर्शदर्शनाची लाईन म्हणजे कुठपर्यंत पोहोचले? अगदी खूप लांब पर्यंत, म्हणजे कमीत कमी 5 किलोमीटर आहे ना. इथून चालू झालं आता. हा तिकडून आम्ही चालत आलो ना, तिकडूनच म्हणजे जवळजवळ खूप 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 लांब. आणि काय माहित नाही कधी होईल दर्शन, त्यामुळे या वेळेला महादेवांचं दर्शन फक्त मुखदर्शन घेऊन आम्ही जाणार आहोत. बघूया पुन्हा कधी वेळ मिळाला तर पुन्हा एकदा येऊ. मुखदर्शन वगैरे घेऊन झालं आमचं. 25 मिनिटं फक्त लागली आणि मुखदर्शन आमचं झालेलं आहे. ठीक आहे, लवकरच पुन्हा एकदा बोलावा येईल महादेवांचा, तेव्हा नक्कीच स्पर्शदर्शन. तुम्ही पेढे वगैरे घेऊ शकता तुम्हाला पाहिजे असेल तर प्रसादी वगैरे साठी. आणि खूप सारी दुकानं आहेत. बाकी भक्तांची गर्दी बाबा खूप प्रचंड, खूप म्हणजे खूप प्रचंड आहे. आणि इकडे पोलीस फोर्स सुद्धा सांगते इकडे कोणाला जाऊ देत नाही, सरळ खाली. जाम गर्दी आहे, खतरनाक गर्दी, खतरनाक. तर मुखदर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर आता आम्ही चाललेलो आहोत गुप्त भीमाशंकर. ओके, तर बघूया तिकडे कसं आहे ते. मंदिराच्या मागूनच असा हा रोड जातो. मंदिराच्या मागे राम मंदिर वगैरे आहे आणि तिथून सरळ तुम्ही या रोडला सरळ जाऊ.
असा हा रोड चाललेला आहे. 1-2 किलोमीटरचा ट्रेक आहे. तुम्हाला जाऊन चालत जावं लागेल. गुप्त भीमा आहे बघा, इकडे असं लिहिलेलं आहे गुप्त भीमा, साक्षी विनायक मंदिर, कोथरूडवीर, भोरगिरी. चला बघूया इकडे जाऊन. ये भाई काय इससे 3 घंटा लगेगा. नाही रे, मस्त वाटतंय रे इकडे थोडंसं छान एकदम. इकडे नाही गर्दी, गर्दी इकडेच. इकडे जरी दर्शन भेटलं तरी खूप झालं, आहे की नाही. हा, ठीक आहे. असा हा छोटासा ट्रेल आहे इकडे मंदिराच्या पाठून. तुम्ही पण येऊ शकता. तुम्ही जर येता इकडे नक्की इकडे या, कारण असली मजा हीच आहे. हा. कसं वाटतं महेश? एकदम मस्त. कम मस्त. एक्चुअली ऐसा लग रहा है कि पूरा हो रहा है. वहाँ पे तो इतना बेकार दर्शन मिला, बट यहाँ पे सीरियसली शिव जी यहाँ पे दर्शन देने वाले हैं. एग्जैक्टली. पाणी खूप थंड आहे ना. महादेव झाड वगैरे पडले. वाटेसमोर. सो तुम्ही जर श्रावणामध्ये येताय, आता फक्त श्रावणापर्यंत मंदिर सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 9:30 पर्यंत ओपन आहे. आणि त्यानंतर पुन्हा एकदा मंदिर, मला वाटतं जसं पहिल्यांदा 7 ते 11 असा टायमिंग होता, ते होऊ शकतं. सो तुम्ही जर येणार असाल पुढच्या महिन्यामध्ये वगैरे किंवा पुढच्या वीकमध्ये, श्रावणापर्यंत तुम्ही आरामात 9:30 पर्यंत दर्शन घेऊ शकता. पण त्यानंतर जर तुम्ही प्लॅन करताय तर एकदा भीमाशंकर संस्थानची जी वेबसाईट आहे त्यावरती जाऊन चेक करा, किंवा ऑनलाईन वगैरे चेक करा काय अपडेट्स आहेत, आणि त्यानुसार तुमची ही जर्नी प्लॅन करा. ओके. जेवढी लोक इकडे मंदिरात लाईनसाठी आहेत ना, त्याच्या 1% पण लोक इकडे नाही आहेत. त्यामुळे तुम्ही जर भीमाशंकरला येताय ना, हे ठिकाण अजिबात मिस करू नका. खूप छान आहे आणि खूप मस्त ट्रेल आहे हा. सो गुप्त भीमाशंकर नक्की नक्की विजिट करा इकडे. हा रूटच एवढा भारी वाटतोय ना, आणि जेव्हा आम्ही ते दर्शन घेऊ, त्या स्पॉटला पोहोचू, हा दाखवतो तुम्हाला. खूप छान, खूप भारी, खतरनाक. आणि फायनली आम्ही पोहोचलो आहे गुप्त भीमाशंकरच्या ठिकाणी.
गुप्त भीमाशंकरचं दर्शन घेऊन आम्ही आता आलेलो आहोत मंदिराच्या इथे. आणि तुम्ही जर भीमाशंकरला येताय तर गुप्त भीमाशंकरला नक्की भेट द्या. मस्ट विजिट प्लेस आहे नक्की. म्हणजे इकडे तुम्ही नाही आलात ना, खूप काही मिस करा. त्यामुळे नक्की दर्शन करा. आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्ही जर करताय पावसामध्ये, एक नंबर आहे जागा. नक्की विजिट करा. काय वाटले ते बघा दुपारचे आणि पूर्ण धुका इकडे, काहीच दिसत नाही. पूर्ण धुका इकडे. वेगळेच प्लेस आहे भाई. आणि सो आम्ही सकाळी 9 वाजता ट्रेक चालू केला होता हा, आणि आता वाजले 11. सो 2 तास तुम्हाला लागतील गुप्त भीमाशंकर दर्शन करून येण्यासाठी. ओके. आणि ही जी लाईन आहे ना ती अगदी समोर तिकडे बस स्टँडच्या अगदी पाठीमागेपर्यंत पोहोचली एकदम. तर फायनली आता आपण परतीचा मार्ग पकडलेला आहे. मुखदर्शन आपण घेतलं आणि त्यानंतर आपण गुप्त भीमाशंकरला गेलो. आणि तिथे सुद्धा खूप चांगलं दर्शन आम्हाला भेटलं. स्पर्श दर्शन नाही भेटलं, ठीक आहे, काही हरकत नाही. पुन्हा एकदा महादेवांचा बुलावा येईल त्यावेळी नक्की पुन्हा येऊ आणि स्पर्श दर्शन घेऊनच जाऊ. त्यावेळी थोडं लवकर जायचं असल्या कारणानं आता आम्ही निघतोय. आणि लाईन खूप आहे, म्हणजे एवढी गर्दी आहे ना, म्हणजे असं बोलला की तुम्ही जत्रा भरते ना, जत्रा त्याप्रमाणे खूप गर्दी आहे. सो तुम्ही सुद्धा जर प्लान करताय भीमाशंकर तो बोलो क्या करेंगे. श्रावण के शुभ मुहूर्त में आ सकते हो, बट बहुत भीड़ होती है लेकिन जल्दी निकलो, मुक्त दर्शन तुम ले सकते हो. आणि मस्ट विजिट प्लेस गुप्त भीमाशंकर. तरी कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही केलंय का भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं दर्शन, किंवा तुम्ही प्लॅन करत आहात का. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा नक्की सांगा. आणि पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.